आजची रेसिपी आहे लसूण पातीचे आयते. हिवाळ्यामध्ये लसणाची पेरणी केली जातात, त्यावेळेस ही मोठी झाल्यावर अशी हिरवी पात निघतात, ती घ्यायची आहेत. आणि 1 वाटी तांदूळ भिजत घालायचे आहेत रात्रभर. दुसऱ्या दिवशी तांदूळ घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पात घालायची, थोडीशी कोथिंबीर, आवडीनुसार हिरवी मिरची, अर्धा चम्मच जिरे, छान बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. डोशाचं बॅटर करतो त्याप्रमाणे. आता या लसूण पातीसोबत खाण्यासाठी आपण खोबऱ्याची चटणी करूयात. 5 ते 6 खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, कोथिंबीर, मिरची आवडीनुसार आणि अर्धा चम्मच जिरे. दही घालायचं आहे, पण दही नसल्यामुळे मी ताक घालत आहे, तुम्ही दही घेऊ शकता. अर्धा चम्मच साखर, चवीपुरते मीठ, छान बारीक पेस्ट करून घ्यायचे आहेत. थोडंसं पाणी घालून पातळ करून घ्यायचे चटणी आणि तडका घालून घ्यायचा आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता मिक्स करून घ्यायचं आहे. आता खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. छान आता 15-20 मिनिटे झालेले आहेत बॅटरला. आता इथे डोशाचा तवा घेतलेला आहे, त्याच्यावर 1 चम्मच मिश्रण घालायचं आहे. गोल राऊंडमध्ये फिरून घ्यायचं आहे, डोसा करतो त्याप्रमाणे. आणि अलटून पलटून आयते शेकून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने छान आयते करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आणखीन आयते करून घेत आहेत. खूप छान टेस्टी लागतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत.